हॅलो फ्रेंड्स, आपण 11th केमिस्ट्रीचा फर्स्ट लेसन पाहत आहोत, जो आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, ज्यामध्ये मी तुम्हाला 2 व्हिडिओज ऑलरेडी दिलेले आहेत आणि त्या अपलोड पण केलेल्या आहेत. आज आपण शिकणार आहोत फिजिकल प्रॉपर्टीज. हा फिजिकल प्रॉपर्टी जो आहे, आपला जो थर्ड पॉइंट आहे या लेसनचा, तो आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड देअर मेजरमेंट. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड देअर मेजरमेंट मध्ये आपण एक पॉइंट पाहिला आहे, तो म्हणजे मेजरमेंट ऑफ द प्रॉपर्टीज, जो लास्ट व्हिडिओमध्ये आहे. ज्यांनी पाहिलं नसेल ते प्लीज पहा. आता आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड देअर मेजरमेंट मधला आपण सेकंड पॉइंट पाहणार आहोत, तो म्हणजे आहे फिजिकल प्रॉपर्टीज. आता या फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण 5 पॉइंट्स पाहणार आहोत, म्हणजे 5 फंडामेंटल क्वांटिटीज पाहणार आहोत, ज्यामध्ये मास अँड वेट असेल, ज्याच्यामध्ये लेंथ, व्हॉल्यूम, डेन्सिटी आणि टेम्परेचर ह्या फंडामेंटल क्वांटिटीचा आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. ओके, तर लेट स्टार्ट नाउ. फिजिकल प्रॉपर्टीज, ज्याच्यामध्ये मास अँड वेट हा फर्स्ट पॉइंट पाहणार आहोत. वी नो दॅट मॅटर हॅज अ मास. मॅटरला मास असतं, ही गोष्ट आता आम्हाला माहिती आहे. सो मास इज अन इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ मॅटर. मॅटरची मास ही अशी एक प्रॉपर्टी आहे की जी त्याच्यापासून वेगळी केली जाऊ शकत नाही. इनहेरंट म्हणजे त्याच्या बरोबर असणं, अनक्लोज्ड असणं विथ द मॅटर, त्याला इनहेरंट प्रॉपर्टी म्हणतात. मास ही काय, मॅटरची इनहेरंट प्रॉपर्टी. त्यानंतर इट इज द मेजर ऑफ द क्वांटिटी ऑफ द मॅटर ए बॉडी कंटेन्स. आपण काय करतो, बॉडीमध्ये किती प्रमाणात मॅटर आहे, किती क्वांटिटीमध्ये मॅटर आहे, हे किती क्वांटिटीत मॅटर आहे ते मेजर करण्याचे काम आपण या ठिकाणी करतो. मास ऑफ ए बॉडी डज नॉट व्हेरी ॲज इट्स पोझिशन चेंजेस. एक गोष्ट लक्षात घ्या, बॉडीचं जे मास आहे ते व्हेरी नसतं. व्हेरी मीन्स वेगवेगळं होत नाही. जरी त्या बॉडीची पोझिशन चेंज झाली असेल, त्याला एखाद्या समजा तुम्ही 5 मीटरवरती ठेवलेलं आहे, 5 मीटर हाईटवरती ठेवलेलं असेल, तरी त्या बॉडीचं मास सेम असेल. जर तुम्ही त्याला 10 मीटर हाईटवरती ठेवलं तरी त्या बॉडीचं मास कधीही व्हेरी होत नाही. व्हेरी मीन्स बदलत नाही. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची. ऑन द अदर हँड, दुसऱ्या बाजूला वेट ऑफ ए बॉडी. बॉडीचं जे वेट आहे, मास वेगळं आणि बॉडीचं वेट वेगळं. पहा, वेट ऑफ ए बॉडी इज अ रिझल्ट आहे. तो कुणाचा रिझल्ट आहे? रिझल्ट ऑफ द मास अँड द ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. बॉडीचं वेट हा मास आणि ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन ह्या दोघांचा रिझल्ट म्हणजेच काय, त्या बॉडीचं वेट. लक्षात घ्या, काय म्हटले ते, मास अँड द ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन यांचा जो रिझल्ट आहे, तो रिझल्ट म्हणजेच काय, त्या बॉडीचं वेट होय. द वेट ऑफ ए बॉडी व्हेरीज. त्या बॉडीचं जे वेट असतं व्हेरीज असू शकतं. व्हेरीज मीन्स वेगवेगळं असू शकतं वेट. बिकॉज द ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन ऑफ the gravitational attraction of earth for a body because the weight of a bodyचं weight varies means वेगवेगळं असू शकतं. because the gravitational attraction of the earth for a body varies. का, तर बॉडीसाठीचे ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन ऑफ द अर्थ हे व्हेरीज असू शकतं, वेगवेगळं असू शकतं. विथ द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. अर्थचं जे सेंटर आहे, त्या सेंटरपासून ती बॉडी किती डिस्टन्स वरती ठेवलेली आहे, त्या डिस्टन्स वरून त्या बॉडीचं जे वेट आहे ते व्हेरीज होऊ शकतं, मीन्स वेगवेगळं असू शकतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि बॉडीचं मास हे व्हेरी नसतं. व्हेरी मीन्स त्या बॉडीचं मास वेगवेगळं असू शकत नाही, पण बॉडीचं वेट हे व्हेरीज होऊ शकतं. लक्षात ठेवा, या ठिकाणी ही 2 फरक महत्वाचे. पाहता हेन्स म्हणून मास ऑफ ए बॉडी is more fundamental property than its weight. आता बॉडीचं मास हे एक प्रॉपर फंडामेंटल मूलभूत प्रॉपर्टी होऊ शकते दॅन इट्स वेट. कारण वेट हे व्हेरीज आहे, वेट मध्ये बदल होऊ शकतो. सेंटर ऑफ द अर्थ पासून त्या बॉडीचा डिस्टन्स काय आहे त्यानुसार त्या बॉडीचं वेट चेंज होऊ शकतं, परंतु त्या बॉडीचं मास हे कधीही चेंज होऊ शकत नाही. म्हणून आपण बॉडीच्या मासला तिची फंडामेंटल प्रॉपर्टी म्हणतो. ओके, त्यानंतर पहा, the basic unit of the mass in the SI system is kilogram. SI system मध्ये मासचं जे बेसिक युनिट आहे ते किलोग्राम आहे, जे आम्ही टेबल 1.1 लास्ट व्हिडिओ मध्ये पाहिलं आहे. However,
द फ्रॅक्शनल क्वांटिटी ग्रॅम. आता फ्रॅक्शनल क्वांटिटी कशाला म्हणायचं? जे किलोग्राम आहे. किलोग्रामच्याच असे प्रोपोर्शनमध्ये तुम्ही पार्ट काढा की जे स्मॉल क्वांटिटी पण आम्हाला मेजर करता येऊ शकते, त्याला आपण फ्रॅक्शनल क्वांटिटी म्हणतो. मग किलोग्रामची जी फ्रॅक्शनल क्वांटिटी आहे ती आहे ग्रॅम. ग्रॅम इज युज्ड फॉर द वेविंग स्मॉल क्वांटिटीज ऑफ द केमिकल्स इन द लॅबोरेटरी. पहा, लॅबोरेटरीमध्ये स्मॉल क्वांटिटी ऑफ केमिकल्स याला जर वेविंग करायचं असेल, वेविंग मीन्स मेजर करायचं असेल, तेव्हा आपण ती स्मॉल क्वांटिटी मेजर करण्यासाठी ग्रॅम हे युनिट वापरतो, जे की किलोग्रामचंच एक स्मॉल युनिट आहे, ज्याला आपण फ्रॅक्शनल युनिट म्हणतो. ओके, देअरफॉर इन द टर्म ऑफ ग्रॅम इट इज डिफाईन्ड. पहा, 1 किलोग्राम जर एज अ 1000 मध्ये पार्टिशन केलं, 1000 मध्ये त्याला डिवाइड केलं, 1 किलोग्राम हे काय SI युनिट आहे कुणाचं? मास काउंट करण्याचं. ह्या 1 किलोग्रामला आपण जर 1000 पार्ट इक्वल 1000 पार्ट मध्ये जर डिवाइड केलं, तर तो जो 1000वा पार्ट आहे त्याला आपण ग्रॅम म्हणतो. म्हणजे 1000 ग्रॅम म्हणजेच काय? 1 किलोग्राम. म्हणजेच काय? 10⁻³ ग्रॅम, दॅट इज कॉल्ड 1 किलोग्रॅम. ही त्याची क्वांटिटी आहे. ओके, तर चला आपण मास आणि वेट पाहिल्यानंतर आता आपण पाहूया सेकंड फंडामेंटल क्वांटिटी, जिचं नाव आहे लेंथ. ओके, ज्याला आपण लेंथ म्हणून. लेंथ कशाला पाहता? लेंथ. इन केमिस्ट्री वी कम अक्रॉस लेंथ. केमिस्ट्रीमध्ये आपल्याला लेंथची गाठभेट होतेच आहे. कम अक्रॉस म्हणजे आपल्याला लेंथ शिवाय पुढे जाता येतच नाही. व्हाईल एक्सप्रेसिंग इन प्रॉपर्टीज सच ॲज द ॲटॉमिक रेडियस. आम्हाला काही प्रॉपर्टीज एक्सप्रेस करायच्या मीन्स व्यक्त करायच्या, जसं की ॲटॉमिक रेडियस, बॉन्ड लेंथ, वेव्हलेंथ ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. पहा, ह्या म्हणजे ॲटॉमिक रेडियस मोजायचे असेल, बॉन्ड लेंथ आम्हाला एक्सप्रेस करायची असेल, किंवा वेव्हलेंथ ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची वेव्हलेंथ आम्हाला मेजर करायची असेल, तर आम्हाला लेंथची गरज पडणार आहे. अँड सो ऑन. दीज क्वांटिटीज आर व्हेरी स्मॉल. कोणत्या? ॲटॉमिक रेडियस, बॉन्ड लेंथ, वेव्हलेंथ ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, ह्या सर्व क्वांटिटी फार स्मॉल आहेत. देअरफॉर म्हणून फ्रॅक्शनल युनिट ऑफ द SI युनिट ऑफ द लेंथ, लेंथचं जे SI युनिट आहे त्या SI युनिटचं फ्रॅक्शनल युनिट आपण या ठिकाणी यांना मेजर करण्यासाठी वापरू शकतो. ओके, जसं की आपण किलोग्रामचं फ्रॅक्शनल युनिट हे ग्रॅम म्हणून वापरलं होतं. स्मॉल केमिकल जे स्मॉल क्वांटिटीमध्ये केमिकल्स आहेत त्यांना मेजर करण्यासाठी, या ठिकाणी आपल्याला लेंथ मेजर करण्यासाठी, स्मॉल लेंथ मेजर करण्यासाठी आपण काय करू शकतो? मीटरचं फ्रॅक्शनल युनिट्स आपण यूज करू शकतो तिथं, जे की पहा नॅनोमीटर हे सर्वात स्मॉल आहे. त्याच्यापेक्षा स्मॉल युनिट काय आहे? पिकोमीटर, फ्रॅक्शनल युनिट ऑफ द लेंथ. कोण आहे? पिकोमीटर. म्हणजे पाहता 1 नॅनोमीटर हे जे युनिट आहे, 1 नॅनोमीटर म्हणजेच काय? 10⁻⁹ मीटर. ओके, ही स्मॉल क्वांटिटी घेऊन, ही स्मॉल युनिट घेऊन आपण ॲटॉमिक रेडियस, बॉन्ड लेंथ, वेव्हलेंथ ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मोजू शकतो. किंवा याच्यापेक्षा आणखी स्मॉल युनिट काय वापरू शकतो? पिकोमीटर. 1 पिकोमीटर म्हणजेच काय? 10⁻12 मीटर. याचा अर्थ काय? 12 झिरो. 1च्या नंतर 12 झिरो आणि इथं 1च्या नंतर 9 झिरो. ओके, पिकोमीटर ही सर्वात स्मॉल क्वांटिटी आहे दॅन नॅनोमीटरपेक्षा. आता कसं पहा, या ठिकाणी पहा पॉवर काय आहे? -12 आहे. जेव्हा पॉवर -9 आणि -12, तर -9 हा डिजिट तर छोटा आहे आणि 9 हा डिजिट छोटा आहे आणि 12 हा डिजिट मोठा आहे. परंतु या ठिकाणी मायनस साइन त्यांच्याबरोबर अटॅच आहे, म्हणून जेव्हा डिजिट मोठा असतो आणि त्याला मायनस साइन जर अटॅच असेल तर समजायचे ती सर्वात छोटी क्वांटिटी झाली. ओके, या ठिकाणी 10⁻⁹ नॅनोमीटरला, ओके, 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ ही क्वांटिटी पेक्षाही 1 पिकोमीटर ही क्वांटिटी खूपच छोटी आहे. का? तर तिची पॉवर जी आहे ती -12 आहे. ओके, चला लेंथ आपण मेजर करण्यासाठी फ्रॅक्शनल क्वांटिटी पाहिल्या. याच्यानंतर आपण पाहत आहोत थर्ड पॉइंट हा व्हॅल्यूम. ओके, इट इज द अमाउंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय द 3-dimensional ऑब्जेक्ट. व्हॅल्यूम कशाला म्हणायचं? व्हॅल्यूमची डेफिनेशन पहा. अमाउंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड, एक अमाउंट ऑफ स्पेस व्यापले आहे,
बाय द 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. कुणाकडनं? 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट कडनं एक अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाय केला आहे, दॅट इज कॉल्ड द व्हॅल्यूम. दिस इज द डेफिनेशन ऑफ द व्हॅल्यूम. ओके, ए अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय द 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट, दॅट इज कॉल्ड द व्हॅल्यूम. इट डज नॉट डिपेंड ऑन द शेप. आणि व्हॅल्यूम हे त्या 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टच्या शेपवरती डिपेंड नसतो. तर तो डिपेंड कशावरती असतो? त्या ऑब्जेक्टने किती अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाय केलाय त्याच्यावरती व्हॅल्यूम डिपेंड असतं. फॉर मेजरमेंट ऑफ द व्हॅल्यूम ऑफ द लिक्विड अँड गॅसेस, आपण लिक्विड आणि गॅसेसचं व्हॅल्यूम मेजर करण्यासाठी आपण कॉमन युनिट वापरतो, ज्याला आपण लिटर म्हणतो. पहा, गॅसेस किंवा लिक्विड यांचं व्हॅल्यूम मेजर करण्यासाठी आपण एक कॉमन युनिट यूज करतो, त्याला आपण लिटर म्हणतो. विच इज नॉट ए SI युनिट इज यूज्ड. ते SI युनिटमध्ये नाही आहे. पहा, 1 लिटरचा अर्थ होतं 1 डेसिमीटर क्यूब. 1 डेसिमीटर क्यूब म्हणजेच काय? 1000 मिलीलिटर. त्याचा स्मॉल फ्रॅक्शनल युनिट म्हणतात. 1000 मिलीलिटरलाच आपण 1000 सेंटीमीटर क्यूब पण म्हणू शकतो. म्हणजे पहा इथं या ठिकाणी व्हेरियस दिल्यात. 1 liter means what? 1 decimeter cube, that is 1000 milliliter. लिटरचं सर्वात स्मॉल युनिट मिलीलिटर, आणि 1000 मिलीलिटर मीन्स 1000 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे या ठिकाणी पाहता 1000 सेंटीमीटर क्यूब म्हणजे याला जर आपण स्प्लिट करायचं झालं तर कसं करणार? 10 सेंटीमीटर इंटू 10 सेंटीमीटर इंटू 10 सेंटीमीटर ऑफ द व्हॅल्यूम. ओके, दॅट इज कॉल्ड 1000 सेंटीमीटर क्यूब. SI unit of the volume is expressed as a meters cube. पहा, किंवा स्मॉल m आणि त्याच्यावरती पॉवर जी आहे 3 राहील, मीटर्स क्यूब. ओके, त्यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट पॉइंट फिजिकल प्रॉपर्टीचा. हां, या ठिकाणी आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत व्हॅल्यूम मेजर करण्याच्या, त्या आपण डिटेलमध्ये पाहूयात. Different kinds of glasswares are used to measure the volume of a liquid and the solution. लिक्विड आणि सोल्युशनचं व्हॅल्यूम मेजर करण्यासाठी आपण जे काचेचे काही डिफरंट काइंड्स ऑफ इन्स्ट्रुमेंट्स यूज करतो. ग्लासवेअर म्हणजेच काय? काचेची भांडी, जे आपल्याला लिक्विड आणि सोल्युशनचं व्हॅल्यूम मेजर करायला सपोर्ट करतात. फॉर एक्झाम्पल पहा, ग्रॅज्युएटेड सिलेंडर या ठिकाणी खाली दिलेले तुम्हाला. पहा, हे ग्रॅज्युएटेड सिलेंडर आहे. ओके, ग्रॅज्युएटेड सिलेंडर, ब्युरेट आणि पिपेट हे पण या ठिकाणी दिलेले. पहा, हा पिपेट, हा ब्युरेट, हे आहेत काही ग्लासवेअर ज्याच्या हेल्पने. ओके, मीन्स ग्रॅज्युएटेड सिलेंडर, पिपेट आणि ब्युरेट, these are the glassware. We use these glassware to measure the volume of the liquids and the solutions. Okay, let's see. त्याच्यानंतर आणखी या ठिकाणी एक इन्स्ट्रुमेंट दिलेले आपल्याला, ज्याला होलोमेट्रिक फ्लास्क म्हणतात. होलोमेट्रिक फ्लास्क काय म्हणतात त्याला? होलोमेट्रिक फ्लास्क इज यूज्ड टू प्रिपेअर ए नॉन व्हॅल्यूम ऑफ द सोल्युशन. टू प्रिपेअर ए नॉन व्हॅल्यूम ऑफ ए सोल्युशन. आता होलोमीटर फ्लास्क हा पण आपण मेजरमेंटसाठी वापरतो. ते कसं पाहता? आम्हाला जर एखादं सोल्युशन आहे, ज्या सोल्युशनचं व्हॅल्यूम माहिती आहे, अशा नॉन सोल्युशनचं व्हॅल्यूम प्रिपेअर करण्यासाठी आपण होलोमीटर फ्लास्क वापरतो. आता का वापरतो? की जर आम्हाला काही केमिकल रिॲक्शन्स करायचे आहेत आणि केमिकल रिॲक्शन्स करण्यासाठी काही सोल्युशनची गरज असते, काही सोल्युशनचं व्हॅल्यूमची गरज असते, आणि मग ते नॉन व्हॅल्यूमचं सोल्युशन आम्ही होलोमीटर फ्लास्कमध्ये बनवू शकतो. ओके, फिगर 1.3 shows the types of apparatus. हे पाच सर्व apparatus used in the laboratory for measuring the volume of the liquid. हे खाली काही apparatus दिलेले आहेत, ज्याचे हेल्प घेऊन आपण लॅबोरेटरीमध्ये लिक्विडचे व्हॅल्यूम मेजर करू शकतो. ओके, त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉइंट पाहायचा आहे डेन्सिटी. ओके, डेन्सिटी पाहायचं आपल्याला. डेन्सिटी कशाला म्हणायचे? पहा, डेन्सिटी ऑफ ए सबस्टन्स इज इट्स मास पर युनिट व्हॅल्यूम. या ठिकाणी डेन्सिटीची व्हॅल्यू डेफिनेशन दिली. पहा, एखाद्या सबस्टन्सची डेन्सिटी कशाला म्हणायचे? ती कशी? मास आहे, पण कुठला मास घ्यायचा आहे? पर युनिट व्हॅल्यूम. पर एखादी तुमच्याकडं 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे, त्या 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टचे जसं की सेंटीमीटर क्यूब, 1 सेंटीमीटर क्यूब हे व्हॅल्यूम आहे.
1 सेंटीमीटर क्यूब वरती किती प्रमाणामध्ये मास आहे, तो मास त्या सब्जेक्टचा, त्या सबस्टन्सची डेन्सिटी प्रूव्ह करतो. लक्षात आलं? 1 सेंटीमीटर क्यूब या लेंथ वरती किती मास प्रेझेंट आहे, that present mass shows the density of that substance. Okay, हे झालं डेन्सिटीची डेफिनेशन. आता इट इज डिटरमाइंड इन द लॅबोरेटरी बाय मेजरिंग बोथ द मास अँड द व्हॅल्यूम ऑफ द सॅम्पल. आता लॅबोरेटरीमध्ये काय केलं जातं, एखादं सॅम्पल घेतलं जातं आणि मग त्या सॅम्पलचं मास पण मेजर केलं जातं, त्या सॅम्पलचं व्हॅल्यूम पण मेजर केलं जातं आणि सॅम्पलचं मास आणि व्हॅल्यूम मेजर करून त्या सॅम्पलची डेन्सिटी फाइंड आउट केली जाते. The density is the calculated by the dividing mass by volume. Density कशी calculated केली जाते, मासला डिवाइड करूत बाय द व्हॅल्यूमने. मासला जेव्हा आम्ही व्हॅल्यूमने डिवाइड करूत, that time we can calculate the density of that substance. Okay, it is the characteristic property of a substance. Density ही फार महत्वाची प्रॉपर्टी आहे सबस्टन्सची, लक्षात घ्या. आता SI युनिट ऑफ द डेन्सिटी कॅन बी ऑब्टेन ॲज फॉलोज. पहा, तर डेन्सिटीचं SI युनिट काय आहे, SI युनिट ऑफ द मास, कारण मासला आपल्याला डिवाइड करायचे कुणाने, व्हॅल्यूमने, मग त्यांचे युनिट घ्यावे लागतील. पहा, SI युनिट ऑफ द मास डिवाइडेड बाय SI युनिट ऑफ द व्हॅल्यूम. आता मासचं SI युनिट काय आहे, किलोग्राम, डिवाइडेड बाय व्हॅल्यूम. व्हॅल्यूमचं SI युनिट काय आहे, मीटर क्यूब. ओके, मग यालाच आपण कसं लिहू शकतो, किलोग्राम पर मीटर क्यूब. आता पर मीटर क्यूब का, जेव्हा आपण ह्या मीटर क्यूबला वरती घेतो तेव्हा त्याची जी पॉवर आहे या ठिकाणी प्लस मध्ये आहे आणि वरती घेतल्यावर तिची पॉवर मायनस मध्ये होते. लक्षात आलं? म्हणून किलोग्राम पर मीटर क्यूब या पद्धतीने पण डेन्सिटीचं SI युनिट आपण रिप्रेझेंट करू शकतो. आता CGS युनिट घ्या, CGS युनिट. आता CGS मध्ये आपण डेन्सिटी कसं रिप्रेझेंट केली जाऊ शकतो, मासचं स्मॉल युनिट काय आहे, ग्रॅम, या ठिकाणी ग्रॅम वापरलं. आता व्हॅल्यूम मीटर क्यूब मध्ये असतो, त्याचं स्मॉल युनिट काय आहे, मिलीलीटर. ओके, मिलीलीटर, म्हणून ग्रॅम पर मिलीलीटर, दॅट इज द CGS युनिट ऑफ द डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स. मीन्स व्हॉट, आपण याला दुसऱ्या पद्धतीने पण रिप्रेझेंट करू शकतो, ग्रॅम पर मिलीलीटर, ग्रॅम पर मिलीलीटर. आता पर मिलीलीटर म्हणजे काय, या ठिकाणी बघा जी पॉवर आहे ती -1 आहे आणि या ठिकाणी जी पॉवर होती ती +1 होती, म्हणून ग्रॅम पर मिलीलीटर किंवा ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. या ठिकाणी पर लावलं म्हणजे काय, -3 म्हणजे अपॉनला आहे, ग्रॅमला डिवायडेड बाय सेंटीमीटर क्यूब, त्याचा अर्थ असा होतो. हे झालं आता डेन्सिटी. आता फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये जे आपण पाहिलं, मास अँड वेट, त्याच्यानंतर लेंथ, त्याच्यानंतर व्हॅल्यूम, त्याच्यानंतर डेन्सिटी, and the last point is there, temperature. These are the very fundamental properties. Temperature is a measure of the hotness or the coldness of an object. एखाद्या ऑब्जेक्टचं हॉटनेस किती आहे, एखादा ऑब्जेक्ट किती गरम आहे किंवा किती थंड आहे किंवा कोल्डनेस आहे, ओके, ते मेजर करण्याचं काम टेम्परेचर करतं. There are three common scales to measure temperature. टेम्परेचर मेजर करण्यासाठी 3 कॉमन स्केल्स आहेत, जसं की डिग्री सेल्सिअस, आपण याच्या हेल्पने पण एखाद्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर मोजू शकतो. डिग्री फॅरनहीट, ओके, ज्याला F ने रिप्रेझेंट केलं जातं. आणि तिसरं जे आहे कॉमन स्केल ते आहे केल्विन. K is the SI unit. इन फिगर 1.4 मध्ये तिथं दाखवलेलेच आहे आपल्याला. शोज द थर्मोमीटर बेस्ड ऑन दिस स्केल. ओके, आता या ठिकाणी पहा, एक गोष्ट लक्षात घ्यावा लागणार आपल्याला, डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहीट आणि केल्विन हे इंटर कन्व्हर्टिबल मेजरमेंट्स आहेत. इंटर कन्व्हर्टिबल म्हणजे आपण डिग्री सेल्सिअसला डिग्री फॅरनहीट मध्ये करू शकतो, डिग्री फॅरनहीटला आपण केल्विन मध्ये कन्वर्ट करू शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवायचं. पहा आता, जनरली द थर्मोमीटर विथ सेल्सिअस स्केल. आता पहा, थर्मोमीटर जो असतो त्या थर्मोमीटर वरती सेल्सिअस स्केल आर कॅलिब्रेटेड मीन्स त्याच्यावरती सेल्सिअस स्केल रायटिंग केलेलं असतं. फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस असं त्या ठिकाणी नंबरिंग टाकलेले असतात, त्यालाच आपण कॅलिब्रेट म्हणतो. ओके, वेअर
these two temperatures म्हणजे 0 degree Celsius आणि 100 degree Celsius हे दोन temperatures are respectively the freezing point and the boiling point of the water at atmospheric pressure. पहा आता वॉटरचा जो फ्रीजिंग पॉइंट आहे तो आहे 0 डिग्री सेल्सिअस कधी पण ॲट द ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या वेळेस आणि वॉटरचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो 100 डिग्री सेल्सिअस जे त्या थर्मोमीटरवरती कॅलिब्रेट केले जातात. लक्षात आलं? दीज आर द रिप्रेझेंटेड. ओके. आणि या ठिकाणी पहा दीज आर रिप्रेझेंटेड ऑन द फॅरेनहीट स्केल. फॅरेनहीट स्केलवरती जर वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट आणि वॉटरचा बॉइलिंग पॉइंट जर दाखवायचा असेल तर वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट हा फॅरेनहीट स्केलवरती 32 डिग्री फॅरेनहीट आहे. ओके. आणि वॉटरचा बॉइलिंग पॉइंट आम्हाला फॅरेनहीट स्केलवरती जर पाहायचा असेल तर 212 डिग्री फॅरेनहीट हा वॉटरचा बॉइलिंग पॉइंट आम्हाला फॅरेनहीट स्केलवरती दिसतो. ओके. या ठिकाणी ह्या दोन स्केलबद्दल आपल्याला डिटेलमध्ये समजलं असेल. पुढे चला पाहूया आपण. या ठिकाणी जी फिगर दाखवलेली आहे त्या फिगरमध्ये तुम्हाला तो डिफरन्स जाणून येईल. पुढे चला. द टेम्परेचर्स ऑन टू स्केल. ह्या दोन्ही स्केलवरचे जे टेम्परेचर आर रिलेटेड टू इच अदर. ते दोघंही एक दुसऱ्याला रिलेटेड आहेत, संबंधित आहेत. बाय द फॉलोइंग रिलेशनशिप. त्यांच्यात खालील एक रिलेशनशिप आहे ज्या रिलेशनशिपच्या बेसवरती डिग्री सेल्सिअसला आम्ही कन्वर्ट करू शकतो डिग्री फॅरेनहीटमध्ये आणि डिग्री फॅरेनहीटला आम्ही कन्वर्ट करू शकतो डिग्री सेल्सिअसमध्ये. त्याचा फॉर्म्युला आहे फॅरेनहीट. डिग्री फॅरेनहीटचा फॉर्म्युला काय आहे? 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32 हे त्याच्यात ॲड करा. या फॉर्म्युल्यावरून आपण एखाद्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर डिग्री फॅरेनहीटमध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणून डिग्री फॅरेनहीटचा फॉर्म्युला काय? 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32. याच्यावरती नंबर ऑफ आपण मॅथमॅटिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊया. या ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ह्या फॉर्म्युलेच्या बेसवरती काही तुम्हाला सम सॉल्व्ह करून दाखवेल. आता केल्विन स्केल पहा. केल्विन स्केल इज रिलेटेड टू द सेल्सिअस स्केल. ती पण सेल्सिअस स्केलला रिलेटेड आहे. ॲज फॉलोज पहा. केल्विन स्केलचा फॉर्म्युला आहे डिग्री सेल्सिअस प्लस त्याच्यामध्ये 273.15 हे ॲड करा. हा नंबर जेव्हा तुम्ही डिग्री सेल्सिअसमध्ये ॲड केला तर केल्विन टेम्परेचर आपल्याला या ठिकाणी त्या ऑब्जेक्टचं केल्विन टेम्परेचर भेटून जाईल. ओके. तर या ठिकाणी आपण फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काही फंडामेंटल प्रॉपर्टीज पाहिल्या. मास अँड वेट कसं मेजर करायचं, त्याच्यानंतर लेंथ कशी मेजर करायचं, त्याच्यानंतर व्हॅल्यूम कसं मेजर करायचं, त्यानंतर डेन्सिटी कसं मेजर करायचं आणि टेम्परेचर कसं मेजर करायचं या गोष्टी आपण फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये पाहिल्या आहेत. आणि ह्याच फिजिकल प्रॉपर्टीज आपल्याला केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, जे न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत त्याच्यासाठी हे मूलभूत फंडामेंटल थिंग फार महत्त्वाचे आहेत. त्याच्याने आपण केल्विन पण फाइंड डिग्री सेल्सिअसने आपण केल्विन पण फाइंड करू शकतो. आणि ह्या सर्वांचे नंबर ऑफ न्यूमेरिकल्स मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. ओके. सो या ठिकाणी आपण सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीचे 3 पॉईंट आपण पाहिलेले आहेत आणि आपण त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट या लेसनचा जो आहे तो स्टार्ट करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ज्याचा आहे जो पॉईंट आहे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. या ठिकाणी काही लॉज दिलेले आहेत आपल्याला केमिकल कॉम्बिनेशनसाठी जे आम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी इथं डिटेलमध्ये सांगणार आहे. सो थँक्यू. एक गोष्ट लक्षात घ्या, जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि आवडत नसेल तर डिसलाईक करा म्हणजे मलाही माझी क्वालिटी इम्प्रूव्ह करायला जमेल. सो थँक्यू ऑल ऑफ यू.